प्रेक्षक हो, महाराष्ट्र ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य आणि शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे नेते माननीय संजय कोलेजी आज आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आलेले आहेत। आपण त्यांना इथं निमंत्रित केलंय ऊस दर आणि ऊस शेती उत्पादन या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी। तर मी शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीने स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधताय। आज आपण ऊस दर आणि या संदर्भात चर्चा करायची। वातावरण तापतंय, थंडी वाढते, ऊसाचा हंगाम सुरू झालाय आणि ऊसाची कोंडी अजूनही फुटलेली नाहीये। आपल्या मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे। आपण पण एक शेतकरी आहात, आपलं गाव कोणतं, आपण संघटनेत कसे आलात याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे। मी सांगली नजीकच्या तुंग गावचा। बर। आणखी मी शेतकरी आहे। माझ्या मागच्या सगळ्या पिढ्या शेतीच करत होत्या। बर। आता हे माझे थोरले आणि धाकटे बंधूही शेतीच करतात। तर मी 1990 ला मास्टर ऑफ कॉमर्स झालो, एम.कॉम पास झालो आणि तत्कालीन परिस्थितीनुसार मग वडीलच म्हटले की शेती कर तू, आता शेतीतच ये। बर। गरजेचं होतं ते, म्हणजे उच्च शिक्षण घेतलंय। हा, पण कुठंतरी छोटी मोठी नोकरी करत बसण्यापेक्षा तू शेतीत ये, कारण ती मदतीची एक ते थोरले बंधूच आमचे करत होते शेती आणि आकारमानाच्या मानानं थोडं मदतीची गरज होती। तर मी शेतीत पडलो। तत्पूर्वी 1 वर्ष एका खाजगी कंपनीत कोल्हापूरला नोकरी केली आणि एकूण वातावरण बघता तो काही माझा पिंड नाही असं माझ्या लक्षात आलं। आणि मग मी तसं शालेय जीवनातच शेतीत रोज जात होतो। आमची गावाशेजारी शेती असल्यामुळं नेहमी रोजच जाणं येणं असायचं, त्यामुळे ती थोडी आवडही होती माझी। आणि मग मी त्यानंतर सक्रिय शेतकरी झालो 91 पासून। 1991 पासून। आणि मग माझ्या नंतर लक्षात आलं की काही यात अनेक प्रश्न आहेत शेतीचे की ज्याबद्दल शेतकऱ्यांना काहीच माहीत नाही किंवा त्याबद्दल ते काहीच करत नाहीत, शांतच आहेत। पण 1986-87 पासून ज्यांनी या जिल्ह्यात शरद जोशींची शेतकरी संघटना आणली, मूळ शेतकरी संघटना, ते जयपालांना फराटे आमच्या वडिलांच्याकडे येत होते। कारण वडील थोडे एका राजकीय पक्षाच्या कामात सक्रिय होते आणि त्या पक्षाचे आणि शेतकरी संघटनेची युती असल्यामुळं ते त्या ओळखीतून येत होते। जर काही आंदोलन वगैरे असेल तर मी कॉलेज जीवनातही काही आंदोलनात मी सहभाग घेतलेला आहे। मग ते मुंबईला असेल किंवा स्थानिक सांगलीत आंदोलन असेल, पण ते फार मर्यादित होतं माझ्या कॉलेजच्या। मी शरद जोशी आणि व्ही.पी. सिंग यांनी जो सांगलीत 1989 ला मेळावा घेतला होता मोठा, की जो सांगलीतला सगळ्यात मोठा मेळावा, म्हणजे शिवाजी स्टेडियम भरून बाहेर माणसं, हे पहिल्यांदा घडलं, ओसंडून वाहिलं। त्या मेळाव्याला मी हजर होतो त्यावेळी मी कॉलेजचा विद्यार्थी होतो। त्यामुळे मग मीच जयपाल अण्णांना म्हटलं की मी आता काम करायला तयार आहे। आणि मग मी संघटनेत सक्रिय झालो। म्हणजे इतक्या वर्षांपासून तुम्ही संघटनेचं काम करताय। हा। त्यावेळची संघटना आणि आत्ताच्या संघटनेमध्ये जे काही वातावरण आहे याच्यामध्ये काही फरक जाणवतोय? इथली राजकीय परिस्थिती तशी एकांगी होती। ठराविक पक्षच प्रभाव ठेवून होते आणि त्या पक्षांच्या नेत्यांच्याकडे जे अर्थकारण आहे, मग साखर कारखाने असतील, सहकारी संस्था असतील, बाजार समिती असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, अगदी आमच्या ग्रामपंचायती ते आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एकांगी होत्या, म्हणजे बहुतांशी या विशिष्ट पक्षाकडेच होत्या। त्यामुळं त्यावेळीच संघटन हे मर्यादित होतं। म्हणजे 2002 नंतर संघटनेचा विस्तार झाला। हा, हे खरं आहे। शेतकरी संघटनेत पुढं फूट पडली, अनेक कार्यकर्ते फुटले, वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या, वेगवेगळं नेतृत्व तयार झालं। तर मग ही फूट कशामुळे पडली, त्याची नेमकी कारणं काय आणि का फूट पडण्यामागं काही प्रस्थापित साखर कारखानदारीचा काही हेतू होता? हो, होता। याचं कारण असं की
पश्चिम किंवा दक्षिण महाराष्ट्रात जी शेतकरी संघटना फारच छोटी होती, म्हणजे अगदी कोल्हापूर जिल्ह्यात असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापुरात तर फारच कमी होती. कोकणात तर आजही नाही आहे. तर अशा वेळी जी संघटनेनं ऊस दर आंदोलनामुळे भरारी घेतली आणि ऊस आणि साखर कारखाने हे राजकारणाचं मूळ होतं. कारण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इथलंही राजकारण कारखान्यांच्या, दूध संघांच्या, कापूस गिरण्यांच्या पैशावर होत होतं. तिकडे काही त्या पुढाऱ्यांना खर्चायलाही पैसे नव्हते, इथून जात होत्या. उघड इतिहास आहे. आणि इथंच जर असं व्हायला लागलं, उसाच्या दरासाठी शेतकरी रस्त्यावरून जर आक्रमक होत असतील, पुढाऱ्यांच्या अंगावर जात असतील, तर ती विस्कळीत करणं, ती फोडणं, फोडा आणि जोडा हे त्यामागं होतं. आणि त्यातूनच ती फुटली, तिचे तुकडे झाले. त्यामध्ये मग असंच की संधी मिळाल्यावर, संधी नाही तोपर्यंत सगळे सज्जन असतात. बरोबर. संधी मिळाल्यावर सगळेच आपले दात बाहेर काढतात. असे जे आमच्यातले होते त्यांनी त्याची किंमत मोजून घेतली आणि ते फुटले. बर. म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्षापेक्षा अधिक काळ राज्य केलं आणि ते करताना त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. आणि आता ही संघटनेच्या बाबतीत ही नेमकं तेच झालं. आणि तीच नीती वापरून संघटनेमध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून प्रस्थापितांकडून डावपेच करण्यात आले आणि त्यामुळेच ती फूट पडली, असं तुमचं म्हणणं आहे? अगदी बरोबर. आणि ते फुटीचं कारण हेच होतं. त्यात शरद जोशी हे खुल्या व्यवस्थावादी विचाराचे होते. बर. मग समाजवादी आणि साम्यवादी जे होते, कम्युनिस्ट, इथं त्यांचेही काही नेते जे होते किंवा कार्यकर्ते जे होते त्यांना ते नकोसं होतं. बर. त्यामुळं फुटीला मोठ्या पक्षा, सत्ताधारी पक्षांच्या या फुटीला त्यांनी मदत केली, हे उघड झालेलं आहे. बर. म्हणजे संघटनेमध्ये फूट पाडणं हा राजकीयच हेतू होता. 100%. अनेक कर्मचारी संघटना आहेत, त्याच्याबरोबर इतर काही व्यावसायिक संघटना आहेत. या सगळ्यांची एकी होते, रस्त्यावरती उतरतात, आंदोलन होतात. पण शेतकऱ्यांची संघटना होणं आणि मग ते एकत्र येणं हे सहसा बघायला मिळत नाही. आणि जरी तो प्रयत्न झालाच, तर जसं आत्ता आपण सांगितलं की जरी प्रयत्न झाला तर मग त्याला फोडलं जातं किंवा तिथं असणाऱ्या नेत्यांची तोंड किंवा शेतकऱ्यांची तोंड एका दिशेला न राहता ती 4 दिशेला 4 होतात. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा हे असंच का? त्याचं कारण आहे की आमच्या मागच्या काही पिढ्यांनी दुर्लक्ष केलं या गोष्टीकडं, की आपलं अर्थशास्त्र त्यांनी पुढाऱ्यांच्या हातात दिलं. म्हणजे आम्ही ऊस उत्पादन केला तर कारखाना पुढाऱ्याचा, बरोबर. दूध उत्पादन केलं, डेअरी पासून ते प्रक्रिया संस्थेपर्यंत, संघापर्यंत ते पुढाऱ्यांच्या ताब्यात. आम्हाला कर्ज पाहिजे असेल तर सहकारी बँक, सहकारी पतसंस्था असं होतं. किंवा आम्ही अगदी मका उत्पादित केला तरी स्टारच्या फॅक्टरीज त्यांच्या. आम्ही कापूस तयार केला तरी कापसाच्या गिरण्या त्यांच्या ताब्यात होत्या. थोडक्यात प्रक्रिया करणारे सगळे उद्योग हे पुढाऱ्यांनी त्यावेळी आपल्या ताब्यात घेतले आणि हे चुकीचं घडलं. शेतकऱ्यांच्या त्या काळामध्ये, हे 60च्या आसपास, हे लक्षात आलं नाही की हे पुढारी आपल्याला सज्जन दिसत आहेत, पण हे सज्जन नाहीत, हे पांढऱ्या कपड्यातले काळे कावळेच आहेत. तर त्यामुळं शेतकऱ्यांचं नाक दाबणं या पुढाऱ्यांना सहज शक्य झालेलं आहे. तसं कामगारांच्या ह्याच्यात होत नाही ना. कारण कामगारांच्या ज्या संघटना आहेत त्या काही फक्त सहकारामध्येच नाही, उलट नगण्य आहेत त्या. त्यांचं जे काम आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये आहे किंवा मोठ्या कंपनींच्या क्षेत्रामध्ये आहे. तर शेतकऱ्यांचं तसं झालं नाही. शेतकऱ्यांचे अर्थशास्त्रच पुढाऱ्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवलेलं आहे आणि आजही ठेवलेलं आहे. त्यामुळे ही फूट पडली किंवा फुटीला सोपं झालं, त्यांना दबाव टाकणं सोपं झालं. आणि मग शेतकऱ्यांची तोंड जे तुम्ही म्हणता की इकडे होतात तिकडे होतात, त्याची कारणं ती आहेत की असे भीतीदायक वातावरण तयार करायचं की तुमचा ऊसच नेणार नाही, तुमचं दूध घेणार नाही, तुमची कर्ज थकली असतील तर मग पटकन भरा, नाही तर तुमच्या शेत जमिनीवर, घरावर जप्ती आणू. या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी पुढाऱ्यांच्या तावडीत दिल्या आहे. ही सगळ्यात मोठी गंभीर चूक आहे. म्हणजे एक वेळ एखाद्या वर्ष शेत नाही पिकलं तर चाललं असतं, पण प्रक्रिया उद्योगाचं जे अर्थशास्त्र पुढाऱ्यांच्या ताब्यात दिलं हे पूर्ण चुकीचं. आता सध्या ऊस दराचं आंदोलन सुरूच आहे.
तुम्ही संघटनेत इतक्या वर्षांपासून साधारण 35-40 वर्षांपासून काम करताय. साखर कारखानदारी किंवा काटामारी, ऊस दर आंदोलन याच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे. तुम्ही लढा दिलाय, आजही देताय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं राजू शेट्टींनी 3800 रुपयाची मागणी ऊसासाठी केली आहे प्रति टन. ही मागणी योग्य आहे आणि ऊसाला प्रति टन किती दर असायला पाहिजे आत्ता, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? उदाहरण घ्यायचं झालं यंदाच्या उचलीचं, आता हा 25-26चा गळीत हंगाम चालू आहे. तर ऊस नियंत्रण आदेश 1966चा जो कायदा आहे या ऊसाबद्दल, त्यामध्ये कलम 3 मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की करार झालेला नसेल, म्हणजे ऊस घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये जर करार झालेला नसेल तर FRP प्रमाणे पहिली उचल देण्यात यावी. आणि जर पैसे कसे द्यायचे याबद्दल करार झाला असेल तर तो कराराप्रमाणे पैसे द्यायचे. मग समजा त्यात टप्प्याटप्प्यानं पैसे द्यायचे असे ठरले असेल तर ते शेतकऱ्यांनी मग ते मान्यच केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. तर करार नसताना FRP प्रमाणे पहिली उचल ऊस घातल्यानंतर 14 दिवसात द्यायचा नियम आहे, कायदा आहे. तर मग नेमकी FRP द्यायची तर त्यासाठी कुठली रिकव्हरी गृहीत धरायची आणि कुठली तोडणी वाहतूक वजा करायची? कारण हंगाम तर नुकता चालू झालेला आहे. या हंगामाची तोडणी वाहतूक कळालेली नाही आणि या हंगामाचा साखर उतारा हंगाम संपल्यावर कळणार आहे. मग आता तर 14 दिवसात पैसे द्यायचे आहेत. मग हा विषय ज्यावेळी न्यायालय पुढे गेला, मुंबई उच्च न्यायालयात, त्यावेळी न्यायालयानं म्हटलं की लगतच्या मागच्या वर्षाची घ्यावी. म्हणजे मागच्या वर्षाची रिकव्हरी आणि तोडणी वाहतूक मागच्या वर्षाची घ्यावी. आता हे एकदा पक्क झाल्यानंतर आणि मागच्या वर्षाची रिकव्हरी म्हणजे साखर उतारा आणि तोडणी वाहतुकीचा खर्च सप्टेंबर अखेरपर्यंत कारखान्याने साखर आयुक्तालयात ही माहिती दिलेली असते. त्यामुळे तुम्ही घर बसल्या ही पहिली उचल किती मिळणार हे ओळखू शकता. काय विशेष आहे? त्यामुळे पहिली उचल ही FRP प्रमाणे मिळणं हे आता पक्क झालेलं आहे. आता राहिला अंतिम भाव. तर माझं म्हणणं आहे की अंतिम भाव हा आता हंगाम संपल्यावरच आपण मागितला पाहिजे. आता त्याची गडबड करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आता FRPचा उल्लेख केलात म्हणून FRP असं प्रत्येक वेळेला बोललं जातंय, सांगितलं जातंय. अजूनही लोकांना FRP नेमकी कशी ठरवली जाते किंवा FRP म्हणजे नेमकं काय हे बऱ्याच लोकांना माहिती नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचलं नाही. मग FRP कशी ठरवली जाते आणि FRP म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस म्हणजे FRP, रास्त व लाभकारी मूल्य असं त्याचं नाव आहे. आता ते रास्त आहे का नाही, ते लाभकारी आहे का नाही, हा एक विषय पुढे येईल आपल्या चर्चेत. बरोबर. पण ही 2007 पासून यंत्रणा पुढे आली आणि ती कार्यरत झाली ज्यावेळी शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. FRP ठरवताना जो ऊस नियंत्रण आदेश 1966चा जो कायदा आहे त्याच्या 2 नंबर कलमामध्ये जे म्हटलेलं आहे की ऊसाचे पैसे देताना त्यामध्ये काय काय गृहीत धरावं. तर त्यामध्ये जसा ऊसाचा उत्पादन खर्च आहे तसं बाजारात साखर काय किमतीला गेली, ऊसात अंतर्गत एखादं पीक कुठलं घेतलं गेलं त्याची उत्पन्न गृहीत धरायचं. असे 3-4 मुद्दे आहेत की जे गृहीत धरून तुम्हाला FRP दिली जाते. त्यामुळे साखरेचा आणि उपपदार्थांची विक्री कशी झाली, कुठल्या दरात झाली, तुमचा ऊसाला उत्पादन खर्च काय आला, तुम्ही त्यामध्ये आंतरिक पीक काय घेतलं, त्याचं उत्पन्न काय आलं, हे सगळे मुद्दे त्यामध्ये आहेत आणि त्यानुसार FRP काढली जाते. आता झालं असं की तळात तामिळनाडूपासून ते हरियाणापर्यंत हा जो ऊसाचे मधली राज्य आहेत, मग त्याची सगळी आकडेवारी राज्य कृषीमूल्य आयोग पाठवतं. मग त्याचे केंद्राचं कृषीमूल्य आयोग विचार करतं, त्या शिफारसी संबंधित मंत्री समितीला करतं आणि मग बऱ्याच वेळा पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली किंवा वाणिज्य मंत्रालय वगैरे यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होऊन दरवर्षी FRP काही महिने अगोदर म्हणजे हंगाम चालू व्हायच्या अगोदर काही महिने जाहीर केली जाते की ज्यामुळं शेतकऱ्यांना अंदाज यावा असा त्यामागचा उद्देश आहे. तर अशी FRP काढली जाते. तुम्ही आत्ता उल्लेख केलात FRP बद्दल पण सांगितलं. मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की राजू शेट्टींनी आता 3800ची मागणी केली,
तुम्ही सांगितलं की पाठीमागचा उतारा बघून सप्टेंबरपर्यंतची रिकव्हरी बघून दर जाहीर करावा किंवा हंगाम संपल्यानंतर मग जे काय ते चित्र स्पष्ट होईल. पण आत्ता सध्या ह्या सगळ्या गोष्टी पाहता, जे तुम्ही आत्ता आकडेमोड किंवा याच्यामध्ये न पडता सोप्या भाषेमध्ये काही उल्लेख केलात की साखरेचा उतारा, आंतरपीक, उत्पादन खर्च किंवा उत्पादन, या सगळ्या गोष्टी किंवा बाबी लक्षात घेता एक संघटनेतला कार्यकर्ता म्हणून, एक शेतकरी म्हणून उसाला दर आत्ता किती असला पाहिजे आणि मग ती मागणी किती केली पाहिजे असं वाटतं? आत्ता सध्या जे ऊसाचे खताचे दर आहेत, पाणीपट्टी आहे, विजेचे दर आहेत किंवा इतर जो खर्च आहे, मजुरीचा खर्च आहे, वाहतुकीचा खर्च आहे, तोडणीचा खर्च आहे, हे सगळं गृहीत धरता त्यांची जी पद्धत आहे FRP काढायची त्यामध्ये शेतकरी कुटुंबाची ही मजुरी धरली जाते. बरोबर. हे सगळं धरता आता मला वाटतं की 1,30,000 ते 35,000 रुपये टनाचा उत्पादन खर्च, एकूण एकरा 1,30,000 ते 35,000 रुपये एकरी उत्पादन खर्च आहे. तर या पद्धतीनं सर्वसाधारण हा जर एवढा खर्च केला तर तुम्हाला 60 टन तरी ऊस पडला पाहिजे एवढ्या खर्चात. तर 1,35,000 भागिले 60 जर केलं तर तो ऊसाचा उत्पादन खर्च आहे. तर मला वाटतंय की सध्या ऊसाला 700 ते 800 रुपये प्रति टन शिल्लक राहत असावे या दरात, आता यंदाच्या दरात. आता जी उचल जाहीर झालेली आहे आणि ती तोकडी आहे. हा, कारण टना माग आहे, किलो माग नाहीये. नाही, टना माग आहे, ती तोकडी आहे, कमी आहे. त्यामुळे उसाला दर अजूनही 400 ते 500 रुपये जास्त मिळाला पाहिजे, तो आवाच्या सव्वा मागण्यापेक्षा. बरोबर. आणि तो मिळू शकतो. आणि सध्या बाजारात ज्या दरानं साखर आहे त्या दरात साखर ग्राहकांना मिळून आम्हाला मिळू शकतो. मधले जे आता मिळत नाही तो भ्रष्टाचार आहे. म्हणजे मधला जो गॅप आहे तो भ्रष्टाचार असा तुमचा थेट आरोप आहे? हा, सुरुवातीपासूनच आहे. मी फार काळापासून सांगतोय. आता शेट्टी आणि काही त्यांच्या भागातल्या छोट्या छोट्या संघटना त्या मुद्द्यावर आले, ते नेहमी दुसऱ्या मुद्द्यावर लढत राहिले. यंदा मी गेली कित्येक वर्ष जे मुद्दे मांडतोय त्याच मुद्द्यावरती आलेले आहेत. त्यांना माझ्या विषयापासून लांब जाता आलं नाही. आणि मी आनंदानं सांगू शकतो की गेली 20 वर्ष मी जो मागितलेला पहिली उचलीचा दर आहे तोच मिळालेला आहे. त्यांचं काही खरं ठरलेलं नाही, भले त्यांनी कितीही परिषदा घेऊन. यंदाही तुम्ही आजच्याच बातम्या काढून बघा. तो मुद्दा कुठला आहे किंवा ते मुद्दे कोणते आहेत ते जरा मी यंदा सर्वसाधारण ऊसाची उचल पहिली कशी मिळते त्याचा बेस असा आहे की साखर आणि उपपदार्थांचे सर्वसाधारण वर्षामध्ये काय दर राहिले आणि मग कारखान्याकडे किती पैसे आले, कारखान्यानी गाळप खर्च किती त्यांचा नेमका आहे याचा सगळा विचार केला तर त्या अंदाज येऊ शकतो. आणि म्हणूनच मी 400 ते 500 रुपये कमी मिळत आहेत हे माझं बरोबर विधान आहे. म्हणजे 400-500 रुपये टनाला, ऊसाच्या टनाला. मग ते मार्जिन जातंय कुठं? तो भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार आहे. म्हणजे तो कारखानदारांकडून केलेला भ्रष्टाचार? हो, कारखानदाराकडून आणि प्रशासनाकडून. अगदी मला माहित नाही त्यात मंत्री आहेत का नाहीत, पण साखरे संबंधित जे जे आहेत, ऑडिट विभाग असेल, साखर आयुक्तालय असेल, सहकार विभाग असेल, सगळे त्यात सामील आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना दर मिळू नये याची एक पर्यायी व्यवस्थाच आहे भ्रष्टाचार. हो, सडलेली व्यवस्था आहे. त्या आम्ही आंदोलन त्यांच्याही विरोधातच केलं होतं. आज आंदोलनाची दिशा तिकडेच पाहिजे. कोल्हे साहेब, तुम्ही आता याचं विश्लेषण केलं. मला एक सांगा की ऊस दराचं अर्थकारण नेमकं शेतकऱ्यांना कसं आहे ते समजत नाही. तर ते नेमकं ऊस दराचं अर्थकारण कसं आहे, जे ऊस उत्पादन, आता तुम्ही थोडक्यात काही उल्लेख केलात, पण थोडं ते विस्तृत जर तुम्ही सांगितलं की ऊसाचं एकरी उत्पादन खर्च याचं जे काही गणित आहे, जे कॅल्क्युलेशन आता तुम्ही मांडलं, हे थोडं अजून विस्तृतपणानं जर सांगितलं किंवा आत्ताच सध्याचे जे काही बाजारभावाप्रमाणे दर मिळत नाही, कारण आत्ता अनेक औषधांचे किंवा खतांचे, बियाण्यांचे दर वाढलेले आहेत, मजुरी वाढलेली आहे. या सगळ्याचा विचार करता मग शेतकऱ्यांना ते परवडत नाही असं सध्याचं चित्र आहे. तर या अर्थकारणाबद्दल आपण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांनी
निव्वळ कष्ट करणं आणि हंगाम सुरू होताना काही दंगाधोपा करणं यापेक्षा अर्थकारणाकडेच जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे त्यांना ते कळत नसेल तर जे कोणी सांगतायत त्यांच्याशी त्यांनी संबंध ठेवला पाहिजे किंवा त्यांना सहकार्य त्यांनी केलं पाहिजे. आम्ही हे व्यवस्थित सांगत आलेलं. फार छोटं बारकाईचे जे मुद्दे आहेत ते आम्ही सांगू शकत नाही, कारण पुढे ऐकायलाच कोण नसेल तर त्या मर्यादा पडतात. बरोबर. किंवा या प्रसिद्धी माध्यमातून सांगायचं म्हटलं तर त्यालाही मर्यादा पडतात, कारण हे सगळं विस्तारानं सांगायचं म्हटलं तर मोठे लेख होतील तयार. पण मी सर्वसाधारण आत्ताच्या शासनाच्याही चुका थोड्या तुम्हाला सांगतो की स्वामीनाथन आयोगाप्रमाणे ते काय म्हणतायत की आम्ही 1.5 हमी भाव देतोय, मग तो उसालाही आहे. म्हणजे आता मिळणारी FRP ही 1.5 आहे. बर. म्हणजे त्यातला 1 पट हा उसाचा उत्पादन खर्च आहे. आणि 0.50% म्हणजे अर्धा 50% नफा असं त्यांचं म्हणणं आहे. बर. आता हा नफा कशावर काढला तर ऊस पिकवायला ज्या गोष्टी खर्ची पडल्या त्याच्या. बरोबर. हे अर्थशास्त्र लक्षात घ्या की मला सबसिडीवर युरियाचं पोतं मिळालं, मला सबसिडीवर पोटॅशचं पोतं मिळालं किंवा फॉस्फेट मिळालं किंवा 24-24-0 मिळालं किंवा असे जे काही आहे ते त्याला सबसिडी आहे. बरोबर. आता ते मी वापरलं, तो उत्पादन खर्च गृहीत धरण्यात आला, त्याची 1.5 पट मला मिळणार आहे. म्हणजे 10 रुपये खर्च आहे तर 15 रुपये मला मिळणार आहे. पण 10 रुपये खर्च सबसिडीचा आहे, सबसिडीच्या वस्तूचा आहे, त्याला काही सबसिडी आहे. आता त्या जर 60 रुपयाची वस्तू 100 रुपयाची वस्तू मला त्यांनी 60 मध्ये दिली असेल तर 60ची 1.5 पट होणार आहे, 100ची 1.5 पट होणार नाही. बरोबर बरोबर. तर मग इथं आम्हाला एक वेळ सबसिडी नको, पण तिकडे 1.5 पट देताय ना. बरोबर. मग ते सबसिडी न धरता पूर्ण त्या वस्तूची जी किंमत आहे, युरियाची जी पूर्ण किंमत आहे किंवा इतर वस्तूंची जी पूर्ण किंमत आहे ती धरा, त्याची 1.5 पट करा. बरोबर. पैसे आम्हाला जास्त. पण ते धरली जात नाही. मग काय होतं की 100 रुपये खर्चामध्ये मी वापरलेल्या युरियाची मूळ किंमत ही धरली जाईल 100 म्हणून. बरोबर. आणि त्याच्या 50% नफा म्हणजे 150 रुपये होतील. बरोबर. पण इथं युरिया जर तुम्ही 50 रुपयाला देत असाल तर माझ्या इकडे फक्त 75च होतात, मला पैसे कमी मिळतात. बरोबर. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. इकडे सबसिडीवर आम्ही खुशी मानतो. दुसरं म्हणजे शेतकऱ्यातला 1.5 पट वगैरे याला मुळातच आमचा स्वामीनाथनला विरोध आहे, कारण त्यांनी प्रादेशिक खर्चाची सरासरी धरावी असं म्हटलं. आता मराठवाड्यातल्या ऊसाची किंमत उत्पादन खर्च वेगळा असू शकतो, विदर्भातल्या वेगळा असू शकतो किंवा अगदी माझ्या शेजारच्या शेतकऱ्याचाही वेगळा असू शकतो. तर अशी सरासरीनं कोणाचं उत्पादन खर्च निघत नाही. म्हणजे 2 कारगाड्या उत्पादित करणाऱ्या कंपन्या समजा शेजारी आहेत तर त्या दोघांचाही कार उत्पादित करण्याचा खर्च वेगवेगळा असू शकतो. त्यामुळं मला असं वाटतं की स्पर्धात्मक वातावरण कारखान्यांच्या बाबतीत जर राहिलं तर त्यातून जो अनियंत्रित जर असं ही अर्थव्यवस्था ठेवली, आपण ऊस आणि साखर व्यवसायाबद्दल बोलतोय, बरोबर, तर या व्यवसायात सुद्धा निर्बंध काढून घेतला, फक्त गैरव्यवहार होऊ नये तेवढ्यापुरतच नियंत्रण ठेवलं तर जो दर मिळेल तोच योग्य असेल असं माझं आजही मत आहे. आणि हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे अर्थशास्त्र लगेच लक्षात येण्यासारखं आहे, पण ते ऐकायला तर तयारी ठेवली पाहिजे. खरं. कुणीतरी तुम्हाला वर्षाला एकदा गोळा करून आवाच्या सवा मागणी केली, आता 3750-3800 रुपये मागितले आणि आता ते 3400लाही मान्यता देत, हे कुठलं काय अर्थशास्त्र आहे? बरोबर, चुकीचं आहे. त्यामुळं आज सुद्धा आजच्या जर बातम्या बघितल्या तर मी 4 दिवसापूर्वी जे किती मिळू शकतात पहिली उचल हे सांगितलंय, तेच आज त्याच रकमा आज जाहीर झालेल्या आहेत. 10-20 रुपये इकडे तिकडे असतील किंवा काही कारखान्यांनी तर तंतोतंत तेच जाहीर केलेलं आहे. बरोबर. मग ही तफावत काय येते प्रत्येक कारखान्यांमध्ये? कारण त्यांची रिकव्हरी वेगवेगळी आहे. मग ती वेगवेगळी असते का दाखवली जाते? नाही, असते पण ती कमी प्रत्येक कारखाना थोडी रिकव्हरी मारतोच. वजन काटा मारण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण वजन काटा मारणं म्हणजे शेतकऱ्याला फसवणं, वाहतूकदाराला फसवणं आणि तोडणी मजुरांना फसवणं, त्यांच्या मुकदमांना फसवणं असं आहे. तर एवढ्यानं फसवणं सोपं नाही आहे. म्हणजे आमची जशी वजनं मारली
तर कमी वजन दाखवणं म्हणजे तोडणीवाल्याला आणि वाहतूकवाल्याला मजुरी आणि वाहतूक खर्च कमी देणं असाही त्याचा अर्थ आहे. बरोबर. म्हणजे काटामारीचं प्रमाण कमी झाले असं तुम्हाला म्हणायचं. हा, फार एखाद दुसरा मोजका कारखाना ठराविक वेळीच रात्रीचं वगैरे करतही असेल तर ते ओळखू येतं. कारण आता खाजगी कारखान्यावर वजन करता येतं, शेतकरी करतात, बरोबर, खात्री करून घेतात. आणि ज्या कारखान्याची अशी वजन आहेत त्यांना मग चांगल्या दर्जाचा ऊस देत नाहीत, हलक्या दर्जाचा ऊस देतात. हे त्या कारखानदारांनी लक्षात ठेवा. म्हणजे आता मला हा पटकन काढून काही गहू करायचा आहे, हरभरा करायचा आहे किंवा शेत मोकळं करायचं आहे, मग जाऊ दे काय थोडं वजन मारतात, अशा अर्थानं मग तो ऊस त्यांना मिळाला असतो, तो दर्जेदार नसतो. चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या वजनाचा जो ऊस आहे तो मग शेतकरी चांगल्या कारखान्यालाच घालतात. कारण शेतकरी संघटनेनं डिसेंबर 1995 मध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झोन बंदी काढून टाकल्यामुळं आता आम्ही कुठेही ऊस घालू शकतो. बरोबर, हे स्वातंत्र्य दिल्यामुळं आणि त्यामुळं कारखाना आता शेतकऱ्यांना जरा बऱ्यापैकी झोनबंदी उठल्यामुळेही फायदा झालेला आहे. नक्कीच. ऊसाची आंदोलनं होतात, दिवाळी झाली की सगळीकडे आपल्याला चित्र पाहायला मिळतं. या सगळ्या ऊसाच्या आंदोलनामध्ये गाड्यांच्या टायरी फुटतात, टायरी जाळल्या जातात, रस्त्यांमध्ये आंदोलनं होतात, असं सगळं चित्र असतं. मोर्चे निघतात. पण कुठून तरी मग ही ऊसाची कोंडी फोडण्यासाठी कुठला तरी कारखाना दर जाहीर करतो आणि मग ही कोंडी फुटते किंवा ऊस दराची कोंडी फुटली अशी बातमी येते. मग या सगळ्या आंदोलना पाठीमागचं सत्य, तथ्य आणि साध्य नेमकं काय आहे? हे सगळे ठरवून केलेले उद्योग आहेत. बर. सुरुवातीला आम्ही ही अशी आक्रमक आंदोलनं केली होती. बर. कारण ऊस दर मागता येतो हेच त्यावेळी शेतकऱ्यांना कळालेलं नव्हतं. मी सांगू शकतो की ऊस दराचं आंदोलन तसं फार हे 1980 पासून आहे बरं का, हे आत्ताच नाही आहे. शरद जोशींनी त्यावेळी केलं होतं, पण ते नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक भागामध्ये फार झालं होतं. अगदी गोळीबार झाले, काही शेतकरी बळी पडले, असं ते पहिले. पण नंतर मध्यंतरी थोडं ते त्या गोळीबारामुळं, मारहाणीमुळं, अटकांच्यामुळं थोडं शिथिल झालं होतं. आणि नाशिक वगैरे भागातून ऊसही कमी होऊन तिकडे द्राक्ष बागा वगैरे वाढल्या. इकडं आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये दिग्गज सगळे पुढारी असल्यामुळं आणि ते मंत्रिमंडळात किंवा राजकीय क्षेत्रात फार मोठ्या स्थानी असल्यामुळं भीती होती आणि शेतकरी यातमध्ये उतरत नव्हतं. त्यामुळे आम्ही सुद्धा 7 नोव्हेंबर 2002 रोजी जे आंदोलन चालू केलं त्याला फारच अल्प प्रतिसाद होता. म्हणजे अगदी मोजक्या लोकांच्या जीवावर उचललेलं ते आम्ही शिवधनुष्य होतं. ते सुदैवानं नंतर काही अगदी लगतच काही घटना घडल्या आणि लोकांनी ते मनावर घेतलं, तर ती वेळच चांगली आली होती असं म्हणा. नाहीतर आम्ही त्याच्या अगोदर 2 दिवस हीच विचार असा करत होतो की आता हे आंदोलन कसं वाढवता येईल, काय करता येईल, अजूनही शेतकरी उठत नाही. तर पण ती एक समस्या वेगळ्याच प्रकरणामुळं गतीला लागली आणि ऊस आंदोलन भडकलं. बरं. आता तुम्ही तोच पॅटर्न सारखा राबवणं, गाड्या फोडणं, गाड्या अडवणं किंवा आणखी काय करणं, तर रस्ते अडवणं, याच्यापेक्षा पलीकडे जाऊन नेमकं भ्रष्टाचार कोण करतो, भ्रष्टाचाराला पाठिंबा कोण देतं किंवा सहकार्य कोण करतं आणि हे विषय नेमके कुणाच्या हातात आहे त्यांना अगोदर धरलं पाहिजे. म्हणजे थोडं आंदोलनाचं पद्धती आणि क्रिया बदलली पाहिजे असं माझं मत आहे. ते आता 25-25 किंवा 22-22, 23-23 वर्ष तेच चालणार नाही. तो कारण तुम्ही काय करताय हे आता लक्षात आलेलं आहे. तुम्ही म्हणाला की कोंडी फुटते, मग कोणतरी एकत्र येऊन बसतं वगैरे, तर ते राजकारण आहे, ते ठरवून केलेलं आहे. आणि त्यावेळी जवळजवळ एखाद दुसरं वर्ष वगळलं असेल, पण या मंडळींनी त्यावेळी हेच फंडे काढलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की अशा संघटनांनी किंवा अशा नेत्यांनी मागितलेले दर आणि वास्तवात मिळालेली पहिली उचल यामध्ये फार अंतर राहिलेलं आहे. आणि ते नेतेही दराजवळ राहिलेले नाही, ते फार खाली घसरून आलेले आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जी पहिली उचल आहे ती आम्ही मागितलेल्या दरात जवळच मिळालेली आहे. त्यामुळे त्या नेत्यांचं खरं ठरलं नाही, ते नुसते ड्रामेच ठरले, त्यामागचं राजकारण होतं. आजही तेच चालू आहे. विना सहकार नाही उद्धार असं म्हणत सहकारी कारखाने उभे राहिले आणि ते उभे राहताना सभासदांच्या पैशावरती अनेक कारखाने निघाले. सहकारी साखर कारखाना चालवताना अनेक अडचणी येतात, दर देताना अडचणी येतात. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, आपण बघितल्यात, याच्यावर बऱ्याचदा चर्चा झाली. पण सहकारी साखर कारखाना जेव्हा चालवला जातो तेव्हा तो तोट्यात जातो, तो तोट्यात चालतो, अपेक्षित दर मिळत नाही. पण तोच कारखाना
जेव्हा बंद पडतो आणि खाजगी केला जातो तेव्हा मात्र चांगला दर दिला जातो, 50-100 रुपये दर अधिक दिला जातो. मग हे जे काही सगळं चित्र आहे याच्याबद्दल एक शेतकरी संघटनेतले कार्यकर्ते आणि एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? ही चूकच होती की राजकारणी लोकांनी सहकार ताब्यामध्ये घेणं आणि आम्ही शेतकऱ्यांनी किंवा आमच्या मागच्या पिढ्यांनी ते त्यांच्या ताब्यात देणं. राजकारण आणि अर्थव्यवस्था या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बर, त्यांनी आर्थिक सत्ता त्यांच्या ताब्यात ठेवणं आणि ती चालवणं हेच मुळात चुकीचे, कारण तो त्यांचा पिंडच नाही आहे. बरोबर. व्यावसायिक वृत्तीचे लोक वेगळे असतात आणि राजकारणी वेगळे असतात. राजकारण्यांनी त्या संस्थांचे राजकीय अड्डे बनवले आणि हा व्यवसाय तोट्यात जायचा विषयच नव्हता. ऊस गाळप केलं आणि ऊसापासून बनलेले साखर आणि उपपदार्थ विकले, त्यातून आपला खर्च काढून घेतला कारखान्याचा जो काही आहे तो, आणि उरलेले पैसे सभासदांना देणे, यात तोटा कसा होतो? बरोबर, होतच नाही ना. राहिला प्रश्न की हे कर्जात बुडले आणि डबघाईला गेले, याचा अर्थ पैसे जादा उचलले. साधी गोष्ट आहे. मग हे कुठं वापरले, कसे वापरले, हे खरं तर उघड सत्य आहे की हे पैसे राजकारणासाठी आणि त्या कारखाना चालवणाऱ्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केलेलं. हे उघड दिसत आहे की कोणीतरी कारखान्यात चेअरमन झालं, डायरेक्टर झालं किंवा कायमस्वरूपी संस्थापक म्हणून तेच निवडून आले आणि त्यांची मूळ संपत्ती किती होती आणि आता किती कोटी आहे वगैरे. बरोबर. हा काय म्हणजे हे उघड सत्य आहे की लूट झालेली आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की पुढाऱ्यांना लोकांनी सत्तेच्या ठिकाणामध्ये पोहोचवता कामा नये की जे कारखाने चालवत आहेत किंवा सहकार चालवत आहेत की ज्याच्याशी शेतकरी निगडीत आहेत. मग दूध संघ असतील, कापूस गिरणी असतील, साखर कारखाने असतील, आणखी काही संस्था, बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, इतर सहकारी बँका असतील. पुढारी पण वेगळं आणि व्यावसायिक संस्था वेगळ्या. हे शेतकऱ्यांनी स्वतःहून ठरवून त्यांना तिथं सांगावं लागेल की तुम्हाला जाता येणार नाही संस्थामध्ये किंवा तुम्हाला राज्य सत्तेमध्ये जाता येणार नाही किंवा त्यासाठीची पद्धत तुम्हाला आम्ही देणार नाही. हे व्हायला पाहिजे. झालं काय की लूट करणारे तेच, बरोबर, आणि लुटीची चौकशी करून कार्यवाही करणारी तेच. हे चुकीचं झालंय ना. त्यामुळे शेतकऱ्याची आज ही उलटी गंगा वाहते. वळचणीचं पाणी जे आड्याला नेण्याचा प्रयत्न या पुढाऱ्याने केला, त्याचं कारण हे आहे की काही अंशी चूक, काही नाही बऱ्याच अंशी चूक ही शेतकऱ्यांचीच आहे की त्यांना हे फारकत करता आली नाही. बरोबर, ती करायला पाहिजे. आणि मग याने आमच्याच ऊसातले पैसे चोरले. हे चोरताना ते कारखाने जाणीवपूर्वक बंद पाडले. परत त्यानेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने असेल किंवा स्वतःच्या नावाने घेतल्याची आपल्याही जिल्ह्यामध्ये उदाहरण आहेत. बरोबर, की कारखाना यांच्याकडेच होता, तो बंद पडला आणि परत यांनी चालवायला घेतला खाजगी स्वरूपामध्ये. बरोबर. तर एकेका पुढाऱ्यांचे अनेक कारखाने खाजगी क्षेत्रात झाले आणि ते ज्यावेळी झाले त्यावेळी तुम्ही म्हणता तसं की ते व्यवस्थित चालतात, व्यवस्थित धरतात. त्याचं कारण आता ती त्यांची वैयक्तिक गोष्ट झाली ना, वैयक्तिक मालमत्ता, आणि ती त्यांना नीट चालवायची आहे. ही सार्वजनिक असल्यामुळं कुणाचं काही हो, किसका फाट्या किसका तुट्या असं आहे. ते त्यांना त्यात इंटरेस्टच नव्हता. बरोबर. यामुळे हे सगळं झालं. पण या सगळ्या ऊस दराच्या आंदोलनामुळं तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते उभे राहिले, त्यांनी आंदोलनं केली, यातून काही नेते घडले, त्या नेत्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली, पुढे जाऊन त्यांना संविधानिक पदं मिळाली, राजकारणामध्ये ते आले. पण तरीही शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते सोडवू नाही शकले. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगाल? त्यांचा तो वकूब नव्हताच. जे लोक बाजूला काढले ते काही वकूब आहे म्हणून काढलेले नव्हते ना, फूट पाडण्यापुरतं काढलेली होती. तो कसला आहे हे काही त्या पक्षाने किंवा त्या विचाराच्या लोकांनी, मी मगाशी म्हटलं की समाजवादी आणि साम्यवादी वगैरे होते त्यात, किंवा त्या काळचं काँग्रेस त्यामध्ये सामील होती वगैरे वगैरे, त्यांनी काही तो व्यक्तीचा वकूब बघितलेलाच नव्हता. त्यामुळं संविधानिक पद दिली त्याचं कारण ते राजकारणच होतं की एकतर शरद जोशी संघटनेला थोपवणं आणि त्यांच्या राजकीय काही विरोधकांना थोपवणं ही जबाबदारी त्यांच्यावर होती की ज्यांच्या ताब्यामध्ये कारखाने वगैरे आहेत, सहकारी संस्था आहेत
की जे सध्या आपल्या ताब्यामध्ये राहिलेले नाही तर त्यांना त्रास देणं यासाठी त्यांचा वापर केला. पण मी तुम्हाला गंमत सांगतो की अशी पदं म्हणजे संविधानिक पदं गेलेल्या लोकांनी ज्यांना ज्यांना विरोध केला त्यात आमच्या संघटनेला शरद जोशी स्थापित मूळ संघटनेला फटका बसला. पण या नादामध्ये ज्या पक्षाने त्यांना भर दिली ते पक्षही सत्तेपासून लांब गेले. केले तुका झाले माका असं झालेलं आहे. बरोबर. आणि त्या लोकांनी ज्या हे जे लोक आमच्या बरोबर काम करत होते म्हणजे हे सगळेच आमच्या बरोबर काम करते माझ्या बरोबरही ते होते तुम्हाला माहिती आहे. तो त्यांचा वकूबच नव्हता. ते त्यांना जमणारच नव्हतं कारण ते आजही चुका करतायत. म्हणजे त्यांना साधा उसाच्या बाहेरचं शेतीचं अर्थशास्त्र तर दूरच. पण ज्या ऊसाच्या आंदोलनामुळे त्यांना महत्व आलं ते ऊसाचं नीट मांडता येईना हे त्यांचं दुर्दैव आहे. तर त्याला एकच उत्तर आहे की त्यांचा वकूबच नव्हता. त्यामुळेच म्हणजे नेतृत्व सुद्धा योग्य निवडलं गेलं नाही त्यामुळेच शेतकऱ्यांना आजही न्याय मिळत नाही असं तुम्हाला म्हणायचं. मी सांगतो गाडीचा ड्रायव्हर देशाचा चालक किंवा एखाद्या संघटनेचे चालन करते हे विश्वासार्ह असलेच पाहिजेत आणि ते स्वच्छ चारित्र्याचे असले पाहिजेत. बरोबर. गंमत म्हणून लोकांनी अशा लोकांच्या मागून जाऊ नये. त्याचा थेट फटका आपल्या चुलीपर्यंत येऊन पोहोचतो. नुकसान होतं. बरोबर. थोडा वेळ गंमत होते पण ती आयुष्याला भोगावी लागते हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नक्कीच. इतर कोणतंही उत्पादन जेव्हा तयार होतं तेव्हा त्याचा दर ठरवण्याचा अधिकार त्या उत्पादकाला असतो. मग शेतीच्या बाबतीत असं का होताना दिसत नाही की शेतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मालाचा दर नाही ठरवू शकत. मग तो कोणताही माल असो मग तो भाजीपाला असो द्राक्ष असोत किंवा बेदाणा असो मग हा अधिकार शासन स्तरावरती शेतकऱ्यांना का मिळताना दिसत नाही. मी थोडं तुमचं विधान दुरुस्त करतो की इतर मालाच्या म्हणजे औद्योगिक माल असेल किंवा इतर कुठलाही शेती मालाच्या व्यतिरिक्त जो माल असतो त्याच्या बाबतीत असं होतं की दर त्यांनी सांगितला आणि तो बाजारात मिळालाच असं काही होत नाही. बऱ्याच वेळा त्यांना तो कमी जास्त करावा लागतो. पण ही स्थिती फारशी स्थित्यंतर फार काही घडतं पण घडतात. बरोबर. असतात ती तशी. राहिला प्रश्न की शेतीमालाचा दर त्या शेतकऱ्याला ठरवता का येत नाही भाग आहे. याचं कारण की शेतीमालाचं किंवा ऊसाचं बाजारपेठेचं नियंत्रण पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहे. आणि ते जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार ते नेहरूंच्या काळात या सगळ्या लोकांना देण्यात आलेला आहे. सरकारच्या ताब्यात आहे. इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जो आपण म्हणतो 1955चा त्यामुळं तुमची बाजार समितीवर नियंत्रण सरकारचं साखर कारखान्यांच्यावर नियंत्रण सरकारचं तुम्हाला कर्ज देणाऱ्या बँकांच्यावर नियंत्रण सरकारचं तुमच्या वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण सरकारचं राज्यबंदी घालायची का झोनबंदी घालायची का जिल्हाबंदी घालायची का निर्यातबंदी घालायची का आयात कर निर्यात कर वाढवून ते बाहेर जाऊ द्यायचं नाही हे सगळं सरकारच्या ताब्यात आलं ना त्या याच्यामुळं त्या कायद्यामुळं. तर त्यामुळं हे घडलेलं आहे. आणि हे खरं आहे की शेतीमालाचा दर ठरवण्याचा जास्तीत जास्त अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे. त्यासाठी हा जीवनावश्यक वस्तू कायदा काढून टाकला पाहिजे तो रद्द केला पाहिजे भाग एक. दुसरं म्हणजे याला दुसरा एक पर्याय आहे की जो आम्ही नेहमी सुचवत आलो. तो कोणता? की तुम्ही बाजारपेठच खुली करा. कुठलंही नियंत्रण बाजारपेठेवर ठेवू नका. बर. खुल्या बाजारात आमचा फायदा हो अगर तोटा हो तो आम्हाला मान्य आहे. की जो शेती व्यतिरिक्त इतर मालाच्या बाबतीत आहे की ती बाजारपेठ खुली आहे. बरोबर. महागड्या वस्तूंची असतील किंवा कुठल्याही इतर ज्या वस्तू शेती शिवायच्या वस्तू ती बाजारपेठ खुली आहे. त्याच्यावर बंधन नाही. त्याला जिल्हाबंदी नसते त्याला झोनबंदी नसते त्याला निर्यातबंदी नसते त्याच्यावर निर्यात कर जादा ठेवत नाहीत. हे सगळे बंधनं त्यांच्यावर नाही किंवा तुम्ही तो बाजार समितीच्याच आवारात आणून विकला पाहिजे असे बंधन त्याच्यावर कुठेही नाही. तो कुठेही मिळतो. तर ही बंधनं जी आहेत ती काढून टाकली पाहिजे आणि खुली व्यवस्था ठेवली पाहिजे. यात काही गैर होत असेल तर नियंत्रण फक्त सरकारचं पाहिजे. पण विक्रीबाबतच्या पासूनचे जे पुढचे सगळे निर्बंध आहेत ते मात्र काढून टाकले पाहिजेत. बर. तर मग शेतकऱ्यांना सगळ्याच शेतमालाच्या बाबतीत नुसतं ऊसच नव्हे तर सगळ्याच शेतमालाच्या बाबतीत चांगले भाव मिळतील. आणि जरी सलग चांगले भाव नाही मिळाले तर शेतकरी दुसरं पीक करेल त्यात काय. नक्कीच. पण साखर कारखान्यामध्ये बघितलं की ऊसाच्या बाबतीत जर प्रत्यक्ष बोलायचं झालं तर ऊसापासून साखर बनते.
पण कारखान्यात जेव्हा साखर बनते तेव्हा फक्त साखरच बनत नाही, तर त्याच्यासोबत इतर काही बाय प्रोडक्ट पण बनतात, जसं की मोलॅसिस असेल, इथेनॉल असेल. आता नव्यानं त्याला मान्यताही चांगली मिळाली. तर डिस्लरीसारखा जो काही त्याच्यामध्ये भाग झालेला आहे त्याच्यातून अधिक उत्पादन मिळतंय, त्याला चांगला दरही मिळतोय. अशा सगळ्या परिस्थितीत मग साखर कारखाने तोट्यामध्ये कसे जातात? मग हे अर्थकारण असं भासवलं जातंय की तोट्यामध्ये कारखाने आहेत. मग तो साखर कारखाना वरती बोर्डावरती लिहिलं जातं साखर कारखाना, पण खरंच तो साखरेचा कारखाना आहे का इथेनॉल निर्मितीचा कारखाना आहे हे नेमकं लक्षात येत नाही. मग हे नेमकं अर्थकारण कसं आहे? बरोबर आहे की नेमकं त्यांना साखर कारखानाच म्हणायचं का आणखी काय म्हणायचं? तर माझं म्हणणं आहे की ऊस गाळप कारखाना असंच म्हटलं पाहिजे. साखर कारखाना म्हणण्याचं काय काम? मग ऊस गाळप केलं जे जे आहे ते त्यात आलेलं आहे. नसेल तर मग साखर व उपपदार्थ कारखाना असं तरी म्हटलं पाहिजे. नुसतं साखर कारखाना म्हणणं चुकीचं आहे. बरोबर. पूर्वी साखर हा त्यातली महागडी वस्तू होती, ही गोष्ट खरी आहे. पण इथेनॉलचा विषय निघाला म्हणून सांगतो की इथेनॉलचा आग्रह आम्हीच धरला होता. बरं. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली इथेनॉल करा. ते ब्राझील कसं पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की इथेनॉलचं उत्पादन वाढवतं आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले की इथेनॉल ही कमी करतं, किंवा साखरेचे भाव वाढले की इथेनॉल कमी करतं, साखरेला भाव नसेल तर इथेनॉल वाढवतं. ही जी हे आहे ते आम्हीच मांडलं आणि ते सरकारनं अंमलात आणलेलं आहे. खरं तर हे सगळं श्रेय शरद जोशी शेतकरी संघटनेचं आहे. बरं बरं. हे सरकारचे आहे कोणाच्याही लक्षात नव्हतं का काय मला माहित नाही, पण ते अंमलात येत नव्हतं. ते आमच्या दट्ट्यामुळं किंवा रेट्यामुळं आलं. हे सगळं आम्ही केलेलं काम आहे. त्यामुळं याचे पैसे म्हणजे आता उदाहरण सांगतो की इथेनॉलच्या बाबतीत इथेनॉलचे मूळ पैसे जे राहतात, म्हणजे तुम्ही रसापासून इथेनॉल करा किंवा बी हेवी मॉलेसिस पासून करा किंवा नेहमीची जी सी हेवी मॉलेसिस आहे त्याच्यापासून करा, त्याचे 3 वेगवेगळे दर जरी असले तरी सरकारनं त्याचं मूळ जे उत्पन्न कारखान्याला मिळतं ते साखर दरा इतकंच आहे. ते फार काही कोणी काही बोलत असेल तर ते त्यांचं अज्ञान आहे. म्हणजे आमच्या काही बिल्लेवाल्या शेतकरी नेत्यांचंही ते अज्ञान आहे. बरं. किंवा ते मग माहिती आहे पण खोटं बोलतायत असं आहे. मुळातच उरलेले जे आहेत ते टॅक्स आहेत, कर आहेत. कारण सरकारच्याच कंपन्या इथेनॉल घेतात. त्यामुळं त्यांनी तुम्हाला पर्याय म्हणून ते इथेनॉल ठेवलेलं आहे. साखरेला पर्याय, साखरेचे भाव पडले तर पर्याय इथेनॉल असेल. आणि ते त्याने साखरेचा जेवढा बाजारातला सरासरी दर आहे तेवढाच पैसे कारखान्याला राहतात. त्यामध्ये अव्वाच्या सव्वा काही घडतंय असं नाही. पण समजा घडतंय असेल तर तो भ्रष्टाचार आहे. बर. म्हणजे इथेनॉल ज्यादा उत्पादन केलं, कमी दाखवलं, हा भ्रष्टाचार होऊ शकेल. त्यामुळे इथेनॉलच्या बाबतीत तर असं आहे. बगॅसच्या बाबतीत त्यांनी आता को जनरेशन प्रकल्प म्हणजे त्याच्यावर वीज तयार करतात, त्यातली बरीचशी वीज ते स्वतःच वापरतात आणि उरलेली वीज विक्री करतात. उरलेली वीज आहे ते आमच्या म्हणण्याप्रमाणे 100 ते 110 युनिट पर टन ऊसाच्या पर टनापासून. मग त्याचा बगॅस जो काही 280 किलो वगैरे मिळतो तो किती मिळो, कारण त्यातला बराचसा त्यांनी स्वतःच ह्याच्यासाठी वापरलेला असतो कारखान्यासाठी. बरोबर. तर उरलेलं जो को जनरेशनसाठी बगॅस जातो त्यातून आमच्या ऊसाच्या पर टनाला सर्वसाधारणपणे 100 ते 110 युनिट इतकी वीज तयार होते. आणि त्याचा जो आत्ता बाजारातला भाव आहे किंवा सरकारची जी कंपनी वीज मंडळ जे खरेदी करतं तो 4 रुपये 80 पैसे का 75 पैसे युनिट प्रमाण आहे. त्या प्रमाणात तो गुणाकार केला पाहिजे. पण यामध्ये वीज उत्पादित करायला जे को जनरेशन प्रकल्प उभा केलेला आहे तो प्रचंड महागडा आहे. बरं. आम्ही जे नेहमी म्हणतो की गुजरातच्या कारखान्याप्रमाणे भाव द्या, गुजरातच्या कारखान्यांच्याकडे को जनरेशनचे प्रकल्प नाही म्हणून ते चांगला भाव देऊ शकतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. कारण गुंतवणूक फार आहे आणि इन्कम फार स्लो आणि कमी आहे, असे प्रकल्प तुम्हाला करायला सांगतच कोण? खरं आहे. घाईघाईत तुम्ही त्याचा अर्थकारण बघायला नको का? त्यानं केलं म्हणून मी केलं, मी काय कमी आहे का? अशी जी काही या पुढाऱ्यांची आणि कारखानदारांची अवस्था आहे ती चुकीची आहे. त्यामुळं त्यातूनही काही फार पैसे मिळत नाहीत. म्हणजे हे खुलासेवार सांगायला काही अडचण नाही. उगाच आम्ही त्याचा गुणाकार आलेल्या पैशाशी करणं
पण त्यातून खर्च वजा होणार आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. डिस्टिलरीमध्ये अशीच पद्धती आहे. डिस्टिलरीमध्ये अल्कोहोल तयार होतं, त्यातही बऱ्यापैकी भ्रष्टाचारच होतो. कारण अल्कोहोल पासून जी काही दारू वगैरे तयार करतात त्यामध्ये खोटेपणा आहे, ही गोष्ट खरी आहे. ते काही सगळेच आमच्यापर्यंत येत नाही आणि ते सिद्ध करणंही अवघड आहे. बर, त्यामुळे सारासार काय करता येईल आणि सारासार विचार करूनच आम्ही आमचं अर्थशास्त्र मांडलं पाहिजे. हे होणार आहे, तळे राखी तो पाणी चाकी, असं थोडं होणार आहे, कारण ते पुढारी आहे. बरोबर, लक्षात. हल्ली ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी झाली आणि आता यांत्रिकीकरणावरती बऱ्याच ठिकाणी शेतीही केली जाते. आता मजुरांची संख्या कमी झाल्यामुळं यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू झाली. पण विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जमिनीची तुकडा पद्धतीमुळं हे यांत्रिक तोडणी मशीन शेतामध्ये नेणं आणि मग त्याच्यातून ऊस तोडणी करणं हे कितपत योग्य आहे? कारण यामुळं पुन्हा ऊसाचे तुकडे होणं आणि त्याचा रस खाली पडल्यामुळं किंवा तुकडे झाल्यामुळं वजनामध्ये घट येते. पुन्हा या व्यवस्थेमुळं शेतीला किंवा शेतकऱ्यांना तोटा होतोय, वजनामध्ये घट येते. दोन गोष्टी आपल्या समोर आहेत. एक म्हणजे मजूर घटतायत आणि तोडणी वेळेत होऊन कारखान्यांना रोज मालाचा पुरवठा प्रमाणात, योग्य प्रमाणात होणं हेही गरजेचं आहे. त्यातून आलेली ती व्यवस्था म्हणजे यांत्रिकीकरण. बरोबर. ऊस तोडणी जे मशीन आहे ते. राहिला प्रश्न की शेतीचे छोटे तुकडे झालेत आणि ते चालवायला अवघड होतंय, तर अलीकडे जरा चांगल्या मशिनी आल्यात की जी आकाराने छोट्या आहेत आणि छोट्या प्लॉटवरही चालू शकतात. बर बर. तर मशिनही असल्याच पाहिजेत, कारण इथून पुढं मनुष्याद्वारे ऊस तोडणी होईल फारशी असं वाटत नाही. हळूहळू कमी होत जाईल, कारण हे जिकिरीचं काम आहे. रात्री बेरात्री वाहन आलं की भरणं वगैरे, याला फारसे आता हे सगळे अत्यंत गरीब लोक असतात, आदिवासी वगैरे बरेचसे असतात किंवा कोरडवाहू पट्ट्यातले शेतकरीच आहेत किंवा शेतमजूर आहेत, ते इकडे ऊस तोडा येतात. पण त्यांची आता संख्या घटत चाललेली आहे आणि त्यातही घोळ झालेला आहे की बरेचशा लोकांना हे वाहतूकदारांनी उचली दिली आहेत लाखो रुपये आणि ते पळून गेलेले आहेत मुकादम वगैरे असंही आहे. त्यामुळे त्यापेक्षा यांत्रिकीकरण चांगलंच आहे. फक्त छोटी छोटी यंत्र, म्हणजे जिथं छोटे प्लॉट आहे तिथं छोटी यंत्र आणि जिथं मोठे प्लॉट आहे तिथं मोठे यंत्र होऊ शकतं, काय अडचण नाही. तुम्ही म्हणला तसं त्या रसाचं थोडं नुकसान होतं, रस गळतो, कारण अखंड ऊस आणि तुकड्या तुकड्या ऊस करताना ते गळतं. दुसरं म्हणजे जर तो उतरून घ्यायला कारखान्यात किंवा इथून कारखान्यापर्यंत जायला उशीर झाला तर त्याच्या दोन्ही बाजू वाळतात उष्णतेनं वगैरे, त्यामुळे वजनात घट येते. पण त्याला इलाज नाही. तुम्ही हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि यांत्रिकीकरण हा पर्याय चांगलाच आहे, नाहीतर मग ऊस न्यायची अडचण तयार होईल. केंद्र स्तरावरून एक घोषणा झाली. मोदींनी सांगितलं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण माझ्या माहितीप्रमाणे शेतमालाचे किंवा शेतीचे दर हे दुप्पट झालेले नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाही. उलट औषधं, खतं, बी बियाणं या सगळ्यांच्या किमती मात्र दुप्पट तिप्पट झाल्यात. एक शेतकरी म्हणून, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून तुमचं याच्यावरती काय मत आहे? हे दुपटीच्या गोष्टी आहेत, ह्या राजकीय गोष्टी आहेत. मुळामध्ये दुप्पट वगैरे काही या जगात नसतं. कशाची दुप्पट हा एक प्रश्नच आहे. कारण बाजारात असं काही दुप्पट वगैरे मिळण्याची खात्री सरकारनं द्यायची नसते. असं काही नियोजन सरकारनं केलेलंही नाही. बरोबर. उलट सरकारनं भाव पाडण्याचंच धोरण आज अखेर ठेवलेलं आहे. तुमच्या दुप्पटीच मोदी साहेब कशाला सांगतायत? दुपटीपेक्षा जास्त भाव मिळू देत नाहीत, हे खरं दुखणं आहे. बर. त्यामुळे हे दुप्पट वगैरे खोट आहे आणि असं काही करता येत नाही. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते केलेल्या गोष्टी आहेत. फसवणूक नक्कीच. आणि मला असं म्हणायचं आहे की मी तेलबिया उत्पादक शेतकरी आहे किंवा मी कापूस उत्पादक शेतकरी आणि दुसरा एखादा शेतकरी ऊस उत्पादक आहे समजा, तर ही दुप्पट कापूसवाल्याला किंवा तेलबियावाल्याला किंवा डाळवर्गीय उत्पादन घेणाऱ्याला परवडायला पाहिजे ना. त्याला शेती उत्पादनाच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत तुम्ही काय करता, एखाद्या सरकारी नोकराचा अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार ठरवताना
तो घरापासून येतो जातो, बरोबर, एवढा खर्च आणि त्याच्या दुप्पट असं देता का पगार? त्याच्या घरचा खर्च, त्याच्या मुलाबाळांचा खर्च, महागाई वाढली, त्यासाठी तुम्ही आयोग नेमून आणि त्याचे वेगवेगळे 8वा आयोग 9वा आयोग चालू आहे तुमचं, बरोबर. मग तुम्ही हे शेतकऱ्याच्या बाबतीत दुप्पट वगैरे कुठलं गणित काढलं? हे चुकीचं आहे आणि हे अशी भाषा कोणी करू नये, हे चुकीची आहे. हे उलट शेतकऱ्यांची फसवणूक आहे. अनेक मंत्री किंवा आमदार, खासदार, पुढारी हे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर करतात व्यासपीठावरून, पण शेतकऱ्यांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं किंवा शेती आणि शेतकऱ्यांबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा हे कुठंच दिसत नाहीत, तेव्हा ते गायब होतात किंवा त्यांच्या बाजूनं कुणीच बोलताना दिसत नाही. मग हे असं का होतं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळातच ज्या अशा काही योजना आहेत की जे अनुदान शेतकऱ्यांना काही पैसे द्यायचे वगैरे, ह्या चुकीच्या आहेत. आम्ही काही भिकारी नाही आहे, बरोबर, पण याचा दुसरा अर्थ असा आहे की सरकारने हे मान्य केलेलं आहे की आता सरकार म्हणतं की आम्ही 4 महिन्याला 2,000 रुपये देतो, बरोबर, म्हणजे वर्षाला 6,000 रुपये आम्हाला मिळतात. कशासाठी? तर त्या हंगामाच्या सुरुवातीला, म्हणजे खरीपाच्या सुरुवातीला, रब्बीच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला आम्हाला 2,000 बियाणासाठी देतात. म्हणजे सरकारने हे मान्य केलेलं आहे की शेतकऱ्याच्या हातात बी घ्यायलाही पैसे नाहीत. खरं आहे. मग ही वेळ कुणी आणली, का आली, याचा विचार व्हायला पाहिजे. बरोबर, तुम्ही आम्हाला कोशिंबीर कशाला देता? खरं आहे. आम्हाला नीट ताट भरून जेवण कसं मिळेल ही अशी धोरणं आखा ना. बरोबर, हे भीकवादी योजना आहेत आणि यांना आमचा ठाम विरोध आहे. आम्हाला तुम्ही काही देऊ नका, फक्त आमच्या आडवं येऊ नका या योजना. आणि मग तुम्ही म्हणता तसं हे पळून जातात ऐनवेळी, कारण ती त्यांची नियतच तशी आहे, खोटेरडे आहेत. नक्कीच. मग याच आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, ते जनसेवा करतात म्हणून त्यांना पेन्शन दिली जाते 5 वर्षाच्या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर. मग शेतकरी सुद्धा जनसेवा करतोय, देशसेवा करतोय, शेतामध्ये राबतोय, तो जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातंय. मग अशी पेन्शन शेतकऱ्यांना का मिळत नाही? खरं सांगू का, हे शरद जोशींनी जे काही अर्थशास्त्र सांगितलं त्यातही हे बसत नाही पेन्शन आमची. राहिला प्रश्न त्या मंत्र्यांना किंवा आमदारांना पेन्शन असते, असली पाहिजे, पण मुळात आपली अडचण देशात किंवा राज्यात अशी झालेली आहे की यांना पेन्शन दिली तरी त्या दर्जाचे हे नेते नाही आहेत. म्हणजे पेन्शन ही चुकीच्या लोकांच्या हातात जात आहे. हे सगळे लोक काही आमचे प्रश्न नीट मांडत नाहीत, हे उघड सत्य आहे. बरोबर, म्हणजे कुणी डरकाळ्या फोडत असेल मी फार बोलते वगैरे, ते फार क्षुल्लक बोलणं आहे. मूळ विषय जे आहे ते कोणच बोलत नाही, कारण ते त्यांना समजलेले नाहीत किंवा समजले असले तरी त्यांना ते अंमलात आणायचे नाही. ते तिकडं सत्तेत जायचं आहे, ते लुटायला सहकार्य व्हावं, सत्तेचा रुबाब दाखवून लूट आपली पार पाडायची. आताही ताजी उदाहरणं तुम्ही बघताच आहात की हे लोक एवढे 2-2 आणि 3-3 हजार कोटीचे व्यवहार करतात. हे कुठनं येतात पैसे? कोणीतरी विचारायला पाहिजे, अरे बाबा तू कुठला धंदा केलास की तुझ्याकडं एक गोष्ट खरेदी करायला एवढे पैसे आहेत, तर मग तुझं आणि कुठं कुठं काय काय आहे ना, असे कित्येक जणांचं काय काय आहे. आम्हाला भीक काही नको आहे शेतकऱ्याला, आम्ही काही भिकारी नाही आहे. तुम्ही म्हटलं तसं आम्ही पोशिंदेच आहोत. बरोबर, किंबहुना हजारो वर्ष अर्थकारण हे केवळ शेतीवर चाललेलं आहे. इंग्रज, डच, पोर्तुगीज इथं आले, ते शेतीमालाची लूट करायला आले. खरंय, जे काय होतं ते शेतकरी माल. त्याने असं कुठं म्हटलेलं नाही की आम्ही इथं औद्योगिक माल न्यायला आलो, कारण इथं उद्योगधंदे काहीच नव्हते. शेती हाच मूळ उद्योग होता आणि सगळे राजे रजवाडे बादशाह जे होऊन गेले त्यांचं सगळं अर्थकारण हे शेतीवर अवलंबून होतं. त्यामुळे शेती हा तत्कालीन काळापासून लुटीचाच भाग झालेला आहे. लोकशाहीमध्ये मग काय व्हायला पाहिजे होतं की एवढ्या मोठ्या समूहाला तुम्ही लुटता आणि मोजक्या लोकांच्यासाठी धोरणं आखता, हे चुकीचं आहे, हे बंद व्हायला पाहिजे. तर अशा नेत्या निवडून लोकांनी दिले पाहिजे. लोकांनी उगाच दुसऱ्या मुद्द्यांना महत्त्व देऊन, म्हणजे असे अंगी ताकद असलेले नेते आहेत की जे इतर जे काही आंतरराष्ट्रीय किंवा पाकिस्तान, बांगलादेश, चीन असेल काय जे बोलतात त्यालाही त्यांच्याकडे उत्तर आहे आणि शेतीमालाचा भाव कसा मिळेल हेही आहे आणि उद्योगधंदे कसे वाढतील हेही धोरणं असणारे लोक यात आहेत. फक्त लोकांना ती निवड, म्हणजे लोक चकाकणाऱ्या पितळेला सोनं मानतायत, ओबडधोबड सोन्याला जाणूनच घ्यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती या देशात आहे. लोकांना निवड नीट करता येत नाही असा थोडा माझा आरोप आहे. तर हे व्हायला पाहिजे. आणि
तुम्ही म्हणता तसं हे नेते निश्चितपणे लक्ष देणार नाहीत, कारण ते त्यांच्या सोयीच नाही. शेतकरी सुधारूच देणार, गरीब ठेवल्याशिवाय यांच्या भिकेवर तो मत देणारच नाही ना. परवा आता 1500 रुपये महिलांना दिले म्हणून ते निवडून आले. असं तेच नाहीये, त्याच्या अगोदर जे पक्ष मग घर दे, फुकट घर दे, फुकट प्लॉट दे, गायरान सगळी घालवली, एक अनेक विषय की फुकटवादातूनच हे टिकले होते, कर्तृत्वातून काही टिकलेलं नव्हते. खरं आहे. म्हणजे शेतकऱ्याला समृद्ध होऊ द्यायचं नाही, हीच नीती राज्यकर्ते अवलंबत आहेत. सगळ्या पक्षांचं तेच धोरण आहे. नक्कीच. तुम्ही शरद जोशी यांच्या संघटनेमध्ये काम केलंय, एकत्र काम केलंय. तुमच्या काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत की ज्या आजही स्मरणात आहेत? सुदैवानं मी शरद जोशींचा अगदी जवळचा कार्य करतो. म्हणजे आता ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते, पण त्या अर्थानं ते वागायचे की आम्ही नवशिके आहोत या अर्थाने ते बोलायचे. त्यांनी असं बऱ्याच कार्यकारिणीच्या वेळी वगैरे थांबले, 1-2 दिवस कार्यकारिणी आहे किंवा इथं सांगलीला आले, जिथं त्यांना राहायची व्यवस्था केली आहे तिथं आम्ही बोलत बसलो, तर ते बऱ्याच गोष्टी सांगायचे. त्यांनी उदाहरण द्यायचं तर पहिलं आंदोलन जे मोठं झालं होतं निपाणीचं, तर त्या आंदोलनात 12 शेतकरी हुतात्मे झाले होते, त्यात 2 सख्खे भाऊही होते. तर ते आम्ही एकदा बसलो असताना सांगलीत आले होते आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता भावे नाट्यगृहामध्ये. तर म्हणले की त्या निपाणीच्या आंदोलनाचं असं झालं की आपल्या शेतकरी संघटनेच्या वेगवेगळ्या आंदोलनात जेवढे हुतात्मे झाले त्यातले 1/3 हुतात्मा केवळ एकाच निपाणीमध्ये झाले, आणि हे फार वाईट झालं हे त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी असंही मला सांगितलं होतं की त्यात 2 सख्खे भाऊ वारले त्यावेळी, आणि अगदी तरुण पोरं, 20-25 वर्षे दोघे भाऊ वारले. आणि मी म्हणले त्यावेळी तुरुंगात होतो, आणि काही महिन्यानं माझी सुटका झाली बेल्लारीच्या तुरुंगात. आणि मग सुटका झाल्यावर तिथं ज्यांना गोळी लागल्या, ज्यांना काही लाठीमार झाला, कारण गोळी लागलेलेही बरेच जण होते हे जे जिवंत होते, पण कोणाच्या पोटातून गोळी गेलती, कोणाच्या पायातून गेलती, कोणाच्या खांद्याला लागली होती वगैरे, त्यांना भेटणं गरजेचं होतं. आणि मी ज्यावेळी त्या माऊलीच्या घरात गेलो की जिची 2 मुलं गमावलेली होती, आणि तिला कोणतरी अगोदर सांगितलं असेल शरद जोशी या लागले, तर ते गेले. आता तिचा एकच मुलगा शिल्लक होता, आणि ते गरीब शेतकऱ्याचं कुटुंब होतं. तो मुलगा जनावर घेऊन चारायला गेला होता, म्हैशी वगैरे घेऊन गेला असेल. तर ते म्हणले की मी तिथं गेल्यावर ती माऊली अशी म्हटली की जोशी साहेब, माझी 2 मुलं गेली तरी चालती, पण हा शेतकऱ्यांचा विषय तुम्ही सोडू नका, माझं 3रंही मूल मी तुमच्या ओट्यात घालायला तयार आहे. हे मी शरद जोशींच्या तोंडून ऐकलेलं आहे. तर साध्या साध्या महिला आया आपली 2 मुलं, तरणीबाण मुलं गमावलेली असताना न भेता हा विषय पटला म्हणून माझं 3रंही मूल मी या आंदोलनाला द्यायला तयार आहे, हेही मी शरद जोशींच्या तोंडून ऐकलेलं आहे. शरद जोशी साहेबांच्या तोंडून त्यांच्याही एकूण हे तिथून म्हणजे स्वित्झर्लंडमधून आले, आणि इथं शेती चालू केल्यावर जी काही त्यांची आर्थिक घसरण झाली, आणि इथं घर चालवणंही कधी काळी मुश्किल झालं, तेही मी त्यांच्या तोंडून ऐकलंय. मग त्या काळी कोणी थोडीफार मदत केली, काय केली, अशा व्हायच्या चर्चा. मग ते कसे भूमिगत व्हायचे वगैरे ह्याही गोष्टी, निपाणी आंदोलनात कसे भूमिगत झाले, बीडला जाऊन कसे थांबले, पोलीस कसे त्रास देत होते, हे सगळं, आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही सक्रिय एकत्रितच केल्या होत्या. तर हेही होतं शरद जोशींच्या सोबत. नक्कीच अनेक आठवणी तुमच्या असतील शरद जोशींसोबतच्या. तसंच आंदोलनामध्ये तुम्ही सक्रिय कार्यकर्ते म्हणून आजही काम करताय. ऊस दर आणि ऊसाचा अभ्यास याच्याबद्दल तुमचं नेहमीच अग्रेसरपणानं काम सुरू आहे. तुमच्या या पुढील कार्यासाठी सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा तर देतोच, पण मगाशी तुम्ही एक जाता जाता उल्लेख केला होता की ऊसाला प्रतिटन दर देत असताना 3800 पेक्षा 500 ते 600 रुपये तो अधिक मिळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे साधारण तो 4500 ते 4400 ते 4500 असायला पाहिजे. शेतकरी संघटना, विशेषतः शरद जोशी स्थापित शेतकरी संघटना म्हणून तुमची ही मागणी आहे की 4400 ते 4500 हा दर मिळायलाच पाहिजे? कारण हे दराचं जे आहे ते बदलत राहील. मी असं म्हटलंय की 400 ते 500 रुपये कमी मिळत आहेत.
ते मिळवण्यासाठी मात्र आम्ही लढा देणार आहोत, कारण तो भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यावर शेतकऱ्यांचाच हक्क आहे. त्यात काही कायदेशीर तांत्रिक अडचणी आहेत त्या आम्हालाच माहिती आहेत. तर आम्ही ते लवकरच ज्यांच्याकडे ही तक्रार द्यायची आहे त्यांच्याकडे ती देणारच आहोत. आणि त्याच्यासाठी मग जर ते काही नाही लक्षात, कारण कुठल्याही परिस्थितीत जे घडतंय त्या अगोदर ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत त्यांना जाणीव करून देणं आणि ते जर ऐकत नसतील किंवा कार्यवाही करत नसतील तर त्यासाठी रस्त्यावरचा लढा उभा करणं हे तर काय आमचं कामच आहे, ते आम्ही करणारच आहोत. आणि ही गोष्ट खरी आहे की प्रचंड पैसे या गेल्या 4-5 वर्षात कारखान्याकडे अतिरिक्त पैसे त्यांनी लुबाडलेले आहेत. माझा आणखी एक मुद्दा होता की तोडणी वाहतूक खोटी दाखवत आहेत आणि मला त्याबद्दल बोलायचं आहे. एक म्हणजे कारखाना गेट ऊसाची किंमत म्हणजे FRP. ऊस कारखान्याच्या काट्यापर्यंत किंवा कारखान्याच्या गेटपर्यंत शेतकऱ्यांनी नेऊन घालायचं आहे, त्याची तोडणी वाहतूक आम्ही करायची. बरोबर. पण ही यंत्रणा उत्तर प्रदेश सारखी किंवा हरियाणा सारखी किंवा उत्तरेतल्या आणखी काही राज्यासारखी स्वतः शेतकरी गेले कित्येक वर्ष करतायत. तसे महाराष्ट्रात पद्धत नाही, कारण मग त्यात सुसूत्रता राहणार नाही आणि ऊसाचा योग्य रोजचा पुरवठा होणार नाही. या अर्थाने इथं ही यंत्रणा कारखान्याने ताब्यात घेतली होती, पण कारखान्यानेही ती आता हातातनं सोडून दिलेली आहे आणि ती सगळी वाहतूकदाराच्या गळ्यात मारलेली आहे. आमचं म्हणणं आहे की जो नेमका खर्च आहे तोच त्या तोडणी वाहतूक म्हणून FRPतून वजा व्हायला पाहिजे किंवा ऊसाच्या दरातून वजा व्हायला पाहिजे. तुम्ही जो सरासरी लावता ही चक्क लूट आहे, हे खोट आहे. कारण उदाहरण म्हणून सांगतो, माझ्याकडे दरवर्षी वेगवेगळ्या कारखान्यांचे अहवाल मी घेतो, तर त्यामध्ये आपल्या आसपासचेच सांगलीच्या परिसरातले 20-30 किलोमीटर मधील जे कारखाने आहेत ते म्हणतात, त्यांची जर आकडेवारी बघितली तर 10% ते 20% जास्तीत जास्त 10%च ऊस त्यांनी कार्यक्षेत्राबाहेरचा गाळप केलेला आहे आणि 90% ऊस तुम्ही कार्यक्षेत्रातला गाळप केलेला आहे. आणि कार्यक्षेत्रातल्या गाळप केलेला ऊसाचा तोडणी वाहतूक एकत्रित खर्च फार तर 770 ते 80 रुपये टन आहे. मग तुम्ही 990, 980, 970 कसा लावला? तर ते म्हणे आम्ही जो लांबून ऊस आणला त्याचा खर्च वगैरे सरासरी. आता 90%मध्ये 200 ते 250 रुपये तुम्ही जास्त घेतले, बरोबर, आणि ते 10%साठी खर्च केले असे तुम्ही म्हणता. तर ही जर रक्कम त्यांनी जर समजा 950 रुपये खर्च दाखवलेला आहे असं गृहीत धरू, आणि तो जो अतिरिक्त बोजा आहे 770 आणि 900, 950 याच्या मधला जो 200, 250 रुपये जो खर्च आहे तो जर 10%वर टाकायचा झाला तर तो 2000च्या आसपास जातो. तुम्ही 2000 तोडणी वाहतूक देऊन 10% ऊस आणला काय? बरोबर, हे खोट आहे. त्यामुळे कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या ह्याच्यावर ऊस खर्च केला हे थोतांड आहे, हे फसवणूक आहे, असे पैसे हे हाणतायत. तसंच गाळप खर्चाचं आहे. आज गाळप खर्च 1500 रुपये दाखवतात. कसं काय शक्य आहे? 4-5 वर्षापूर्वी तो 800 रुपये होता, 850 रुपये होता. हे फसवणूक आहे आणि हे सहज उघड होणारी फसवणूक. आज आम्ही 1000-1200 धरू, 1500 रुपये तुमचा गाळप खर्च कसा असेल? तर मी जे म्हणतोय की 400 ते 500 रुपये ते इथं आहेत, ते दिसत आहेत. फक्त आता ते सिद्ध करावे लागतील, कारण हे तसे देणार नाहीत. हे मुरदाड आहेत, बरोबर. हे दिवसाचे लुटारू आहेत, म्हणजे बाकीचे लुटारू रात्री येऊन लुटतात. हे दिवसाचे पांढऱ्या कपड्यातले लुटारू आहेत आणि यांना हा विरोध करावाच लागेल, कारण हे आमचे घामाचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत. खरं, आमचं घरदार त्यात राबलेलं आहे. आम्हाला दिवसातून, आठवड्यातून किंवा महिन्यातून निम्मे दिवस रात्री वीज मिळते. आम्ही जीवाचं पर्वा न करता ऊसाला पाणी पाजत राहतो, बरोबर. हे आमच्या म्हणजे अति कष्टाचे पैसे. असं कोणी म्हणू नये की ऊसाला काही कष्ट नाही. फार गंभीर विषय आहे ऊसा. आता तर ऊसात बिबट्याही फिरायला लागले. जीवावर उदार होऊन आम्ही पिकवलेलं पीक आहे. त्यामुळं आम्हाला आमचे कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे आणि पुढाऱ्यांना विश्वस्त म्हणून ठेवलेलं आहे, मालक म्हणून ठेवलेलं नाही. कारखान्यामध्ये हे विश्वस्त आहे. नक्कीच. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्यात थोडं अज्ञान असल्यामुळे यांना निवडून देत आहेत लोक. तो बदल करण्यात आम्ही कमी पडलो हे आम्ही मान्य करतो. नक्कीच. संजयजी, तुम्ही ऊस दर, शेतकरी आणि शेती याच्याबद्दल अनेक प्रश्न शासन दरबारी मांडलेत, रस्त्यावर उतरून ही आंदोलनं केलीत आणि तुमचा हा लढा आजही सुरू आहे. तुमच्या या लढ्याला
नक्कीच यश मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि सत्यवेद माध्यम समूहामध्ये आपण आज आलात आणि ऊस दर, शेतकरी, शेतमालाचे भाव, FRP अशा अनेक विषयांवरती आपले विचार व्यक्त केलेत. याबद्दल सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद. मीही वैयक्तिक तुमचे आणि सत्यवेद माध्यम समूहाचे तुमचे जे सगळे सहकारी आहेत त्या सर्वांचेही मी आभार मानतो की तुम्ही मला बोलवून आम्हा समस्त शेतकऱ्यांचे प्रश्न ऊसाच्या बाबतीत मांडण्याचं एक व्यासपीठ मिळवून दिलं. याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.